नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे राज्यातील कर्मचाऱ्याकरता आताच्या काही चालू महत्त्वपूर्ण घडामोडी खालीलप्रमाणे जाणून घेऊया। मार्च वेतन, मार्च पेड इन एप्रिल वेतन, त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शन देयकासोबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिने कालावधीमधील वाढीव 3% महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे। याकरता आस्थापना प्रमुखांनी फरकाची तक्ते तयार करण्याचे काम सुरू आहे करावेत। वेतन त्रुटी निवारण समिती, राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समितीमध्ये बऱ्याच पदांना न्याय मिळाला असल्याने कर्मचाऱ्यांकडून तर बघा काय बातमी आहे, राज्यातील कर्मचाऱ्याकरता अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे मार्च महिन्याचं वेतन, मार्च महिन्याचे वेतन, मार्च पेड इन एप्रिल वेतन, त्याचबरोबर पेन्शनधारकाच्या पेन्शन देयकासोबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 4 महिने कालावधीतील वाढीव 3% महागाई भत्त्या फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे। याकरता आस्थापना प्रमुखांनी फरकाचे तक्ते तयार करण्याचे काम सुरू करावे। वेतन त्रुटी निवारण समिती, राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समितीमध्ये बऱ्याच पदांना न्याय मिळत नसल्याने लिपिक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। NPS धारक कर्मचारी, राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट होण्यासाठी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प नमुना सादर करावा लागणार आहे। जानेवारी 2026 महागाई भत्ता वाढ, जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखी 2% वाढ निश्चित झाली, त्यामुळे एकूण महागाई भत्ता DA 58 वरून 60% पर्यंत पोहोचणार आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।